माननीय मुख्यमंत्री महोदयांचं जे भाषण होतं, मला असं वाटतं की ते प्रत्येकानं ऐकलं पाहिजे. सरकारवर कायमस्वरूपी टीका करणं, एखादी अनावधानानं कुठच्या विकास कामामध्ये चूक घडली तर त्याचं उगाच राजकीय भांडवल करणं, त्याच्यातनं सरकारला बदनाम करणं, मुख्यमंत्र्यांना बदनाम करणं, उपमुख्यमंत्र्यांना बदनाम करणं, याच्यावर देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काल भाषण केलं होतं. आणि ते भाषण अख्ख्या महाराष्ट्राला पटलेलं आहे. ते कुठेही भाषण हिंदीतनं नव्हतं. त्याच्यामध्ये हिंदीतून एक शेर म्हटला होता, उर्दूतून शेर एक म्हटला होता आणि एक वाक्य फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांचं त्याच्यामध्ये हिंदीत होतं. बाकी पूर्ण 99.99% भाषण हे मराठीत नव्हतं. आता कदाचित काही लोकांना मराठी कळत नसेल म्हणून फक्त त्या हिंदीचा उपयोग झाला असेल. आज माझ्या सोबत मुर्जी काका पटेल आमदार आहेत. काल रात्रीचं त्यांचं पूर्ण भाषण हे मराठीत नव्हतं. त्याच्यामुळं महायुतीच्या सरकारमधले आमदारांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत मराठीचा मान सन्मान ठेवतात, मराठीचा आदर ठेवतात. म्हणूनच मराठी भाषा अभिजात झाल्यानंतर मराठी भाषेवर फक्त राजकारण न करता मराठी भाषा साता समुद्रापलीकडे जाऊन सक्षम व्हावी, सुदृढ व्हावी, जतन व्हावं आणि तिचं संवर्धन व्हावं, हा निर्णय देखील माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्रा वहिनींनी घेतलेला आहे. त्याच्यामुळं उगाचच देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या एक वाक्य हिंदी बोललेल्या भाषणाचं राजकारण कोणी करू नये. परंतु भाडेके टट्टू असा त्यांनी शब्दप्रयोग केला. विरोधकांची टीका पण आता मुख्यमंत्र्यांना झेपत नाहीये का? कारण की जर सरकारनं जर चुकीची कामं केली त्याच्यावरती विरोधकांनी बोटही सुद्धा ठेवायचं नाहीये का? नाही, परत तुम्हाला ते पाहिजे रिवाइंड करू आपण भाषण. पहिलं भाषण जयंत पाटील साहेबांनी केलं होतं आणि जयंत पाटील साहेब त्याच्यामध्ये असं म्हटले होते की मुख्यमंत्री असू देत किंवा पंतप्रधान असू देत, त्यांच्यावर ज्याच्या गावामध्ये ज्या माणसाला कुत्रं देखील विचारत नाही असा माणूस टीका करतो, हे लोकशाहीसाठी चांगलं नाही, असं सुरुवातीला जयंत पाटील साहेब म्हणाले होते. कदाचित काही लोकांनी ऐकलं नसेल किंवा काही लोकांनी ऐकून सुद्धा दुर्लक्ष केलं असेल. त्याला उत्तर देत असताना ते असं म्हणाले की तेच शब्दप्रयोग त्यांनी रिपीट केले आणि त्याच्यात त्यांनी फक्त ऍड केलं की जे आमच्यावर जे आमच्यावर टीका करतायत ते भाड्याचे टट्टू आहेत, ते पैसे घेऊन आमच्यावर टीका करतायत, अशा पद्धतीची शंका त्यांनी व्यक्त केली. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की कुठेही त्यांच्या भाषणामध्ये म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, तो मुख्यमंत्री आहे किंवा मी मुख्यमंत्री पदाच्या सत्तेमध्ये आहे अशा पद्धतीचा कुठेही भाव नव्हता. आणि त्यांचं मुख्यमंत्रीपद अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. त्याच्यामुळे काही लोकांना आमच्या सगळ्याच नेत्यांना बदनाम करायची एक हौस आहे, त्याला तो एक प्रकार आहे. पण टीका झाली की देवेंद्रजी कायम म्हणतात की ही महाराष्ट्राचा झालेला अपमान आहे. त्यावर सोशल मीडियावरती देखील आता विविध रील्स येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही असं देखील आता ठणकावून सोशल मीडियावरनं एक चळवळ सुरू झालेली आहे. परत एकदा आता त्या विषयावर पण सांगतो की तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही कोण म्हणतायत त्यांचा आपण विषय बाजूला ठेवू. परंतु कालच्या भाषणाच्या अगोदर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी जी सरकारवर टीका केली होती त्या सरकारवरच्या टीकेवर ते त्या ठिकाणी बोलत होते. उलट त्यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचं नाव घेऊन त्यांना मोठं देखील केलं नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की परवाच्या भाषणावर उगाचच राजकारण जे काही करतायत त्यांनी करू नये. असं राजकारण करण्यापेक्षा जिथं पाऊस पडला आहे, तिथं शेतकऱ्यांना मदत पाहिजे, तिथं जाऊन त्यांचे अश्रू पुसावेत, हा माझा सल्लावजा सूचना आहे. परंतु देवेंद्र फडणवीस म्हणजेच महाराष्ट्र आहे का असा सवाल देखील सगळेजण विचारतात येत आता. कारण की जर सरकारच्या निकृष्ट कामांवरती जर बोट ठेवलं तर मात्र भाड्याचे टट्टू, महाराष्ट्रद्रोही, महाराष्ट्र म्हणजे तुम्ही नाही, अशा पद्धतीच्या सगळ्या शब्दप्रयोगांची जी सूचना आहे. नाही, पण ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की बाकीचे रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन जे अनपार्लमेंटरी बोलतात तसं देवेंद्रजी फडणवीस बोलले नाही. मला तर असं वाटतं की जे रोज सकाळी टीका करतात त्यांनी शिवीगाळ देखील तुमच्या माईकवर केलेली आहे. त्याच्यामुळं एक मिनिट ना माझं होते. त्याच्यामुळं मला असं वाटतं की उगाचच मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्यामध्ये काय अर्थ नाही. जे भाषण होतं ज्यांच्यासाठी होतं ते कदाचित त्यांना लागल्यामुळं असा अपप्रचार सुरू आहे.
पुण्यात वारकऱ्यांची गैरसोय होते. पहाटेपर्यंत चालू. मंत्री नाही म्हणून कदाचित विधानसभेमध्ये मंत्री असतात, विधान परिषदेमध्ये असतात, यायला जो काय वेळ लागतो त्याच्यामुळे कदाचित झालं असेल. सचिवांच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदयांनी जे महत्त्वाची गोष्ट सांगितली त्याचा अनुभव मला देखील आहे. मी 2013-14ला 10 खात्यांचा राज्यमंत्री होतो. मी ज्यावेळी सभागृहामध्ये उत्तर द्यायचो त्यावेळी 10 खात्यापैकी ज्या खात्याचं उत्तर असायचं त्याचे प्रधान सचिव असतील, त्याचे सचिव असतील किंवा त्याचे ACS असतील हे त्या अदृश्य गॅलरीमध्ये बसलेले असायचे. अदृश्य गॅलरीचा उल्लेख करायचा नसतो पण ते बसलेले असायचं. तोच धागा पकडून माननीय अध्यक्षांनी सांगितलं की जर मंत्री उपस्थित नाहीत म्हणून सभागृह बंद पडत असेल तर अदृश्य गॅलरीमध्ये असणारे देखील अधिकारी ही चर्चा चालू असताना तिथे उपस्थित पाहिजे. हा जो त्यांनी निर्णय घेतलेला होता तो अतिशय लोकशाहीला धरून आणि आमदारांच्या मनातला होता. काल सभागृहाचं जर आपण विचारलं तर मी स्वतः काल सकाळी 9 वाजता आलो होतो. काल सकाळी 9 वाजल्यापासून 3:39 मी सभागृहामध्ये होतो. आमदार महोदय देखील होते. त्याच्यामुळे आम्ही आमच्या परीनं सभागृहामध्ये उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतो. परंतु काही गडबड असेल तर थोडा उशीर होतो आणि त्याच्यामुळे जर सभागृह बंद पडला असेल तर शेवटी आमच्या देखील एनर्जीचा आणि आमच्या देखील ते वरचं सभागृह आणि खालचं सभागृह यातल्या अंतराचा देखील अभ्यास काही मंडळींनी करणं गरजेचं आहे. महामंडळाचं वाटप कधी होणार आहे? महामंडळाचं वाटप या अधिवेशनात होईल असं बोललं जात होतं पण अधिवेशन तर संपलं. मी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अगदी जबाबदारीनं सांगतो की महामंडळाच्या वाटपावर चर्चा सुरू आहे. माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्रा वहिनी पुढच्या काही कालावधीमध्ये एकत्र बसतील आणि पुढच्या काही कालावधीतच आपल्याला अपेक्षित असलेले महामंडळाची नियुक्त्या या सरकारकडनं केल्या जातात. पुण्यात वारकऱ्यांची गैरसोय होते. सुलभ शौचालय वापरण्यासाठी 20 ते 30 रुपये वारकऱ्यांकडनं घेतले जात आहेत. नाही, असं जर असेल तर नक्कीच पुणे महानगरपालिकेचे आयुक्त असतील, पुणे महानगरपालिकेचे प्रशासनातले सगळे अधिकारी असतील, पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी असतील, त्यांना नक्की आम्ही सूचना देऊ आणि वारकऱ्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीची भूमिका प्रशासनानं घेतली पाहिजे. स्थानिक प्रशासनानं अशा पद्धतीचे निर्देश देखील देऊ. ठाण्यात आपल्या नगरसेवकांनी जी मारहाण केली होती या संदर्भात पक्षाने तर त्यांचा कुठलाही समर्थन केलं नाहीये, मात्र त्यांना पक्षातनं का काढलं जात नाही असा सवाल आता विरोधक. नाही, शिवसेना पक्षानं त्या नगरसेवकांनी केलेल्या कृत्याचं कुठेही समर्थन केलं नाही. उलट कडक भाषेमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना समज दिलेली आहे. आज त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर कारवाई पोलीस करते. त्याच्यामुळे त्या कारवाईमध्ये देखील कुठच्याही मंत्र्यांना शिवसेनेच्या हस्तक्षेप केलेला नाही. त्याच्यामुळे त्यांच्यावर जी कारवाई सुरू आहे ती झाल्यानंतर नक्की त्याच्यामध्ये योग्य तो निर्णय पक्ष देखील घेईल. नाशिकचे 10 नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर आहेत का? ऑपरेशन टायगर नाशिक महानगरपालिकेत सुरू आहे का? त्याच्यामध्ये चर्चा आहे. नाशिक महानगरपालिकाच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिकेचे नगरसेवक हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये येऊ पाहत आहेत. ही सत्य नाकारता येणार नाही आणि याची प्रचिती काही दिवसातच आपल्याला येईल. रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्या एकाच गाडीतून प्रवास झालाय. नाही, DK शिवकुमार काय म्हणाले याच्यापेक्षा आपल्याला माहीत असेल की परवा जी महाराष्ट्र एकीकरण समितीबरोबर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली. मला सांगताना समाधान आहे की सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी ज्यावेळी बेळगावला एका कार्यक्रमासाठी गेलो होतो त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे मंडळी मला भेटली होती. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली, मी शिंदे साहेबांना विनंती केली आणि त्याच्यानंतर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. या बैठकीच्या आयोजनामध्ये अनेक मुद्द्यावर चर्चा झाली. सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्र सरकारची भूमिका काय असली पाहिजे, तिथे जो अन्याय होतोय त्याच्यामध्ये सरकारची भूमिका काय असली पाहिजे, तिथल्या मराठी माणसाला ताकद देण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, याच्यावर सगळी सांगोपांग चर्चा झालेली आहे. त्याच्यामुळं कर्नाटकचं कोणतरी काहीतरी बोलतं त्याच्यामुळं महाराष्ट्र सरकार विचलित होईल
अशी परिस्थिती नाही. महाराष्ट्र सरकार पूर्ण सीमावासियांच्या मागे ठामपणानं उभं आहे. काल तर माननीय ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे साहेब माझ्या दालनामध्ये देखील आले होते आणि तुम्हाला जसं कुतूहल होतं तसं मी देखील कुतूहलानं त्यांना विचारलं की तुम्हाला विनोद तावडे साहेब भेटले का. त्याच्यावर त्यांनी इतकं सोप्या भाषेमध्ये उत्तर मला दिलं की असे अनेक लोक मला भेटत असतात. माझे अनेक वर्षाचे ऋणानुबंध प्रत्येक पक्षामध्ये आहेत. त्यांचा 75चा आता 30 तारखेला कार्यक्रम आहे. त्याला देखील विविध पक्षातले नेते विविध पक्षातले मंत्री उपस्थित राहणार आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की विनोद तावडे साहेब त्यांना जे भेटले त्याला राजकीय अर्थ कोणी काढू नये. शेवटी त्यांचे पूर्वीपासूनचे संबंध आहेत. सर पण काल दोघांचा प्रवास झाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकाच गाडीतून 30 मिनिटं त्यांची चर्चा झाली. बऱ्याच राजकीय चर्चा नव्हत्या. काय घडलं ह्याच्यामध्ये वाईट काय घडलं. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब आमचे नेते यांनी जर एकाच गाडीतनं प्रवास केला तर महाराष्ट्राच्या विकासावर त्यांची चर्चा झाली असेल. महायुतीवरच्या काही गोष्टींवर त्यांची चर्चा झाली असेल. काही निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यावर त्याची चर्चा झाली असेल. काही निवडणुका व्हायच्या आहेत त्याच्यावर चर्चा झाली असेल. पण जी काही चर्चा झाली असेल ती सकारात्मक आणि महायुतीच्या भल्याची झाली असेल. काही खासदार आणि आमदार पण येणार असतील त्यावर पण चर्चा झाली असेल. नाही, माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा प्रवेशाचा कार्यक्रम ज्याला आपण ऑपरेशन म्हणतो तो कोणालाच माहीत नसतो. त्याच्यामुळे त्याच्यावर चर्चा अगदी 100% झाली नसणार. परंतु महायुती बळकट करण्यासाठी भविष्यामध्ये अजून काय केलं पाहिजे याच्यावर नक्की झाली असेल. पृथ्वीराज चव्हाणांनी एक दावा केलाय की राष्ट्रवादीचे 5 ते 6 खासदार हे अस्वस्थ असल्याचं त्यांनी म्हटले ते कधीही पक्ष सोडतील. मी स्वतः पृथ्वीराज चव्हाण साहेबांची वेळ पडल्यास भेट घेईन. त्यांच्या मनामध्ये कोणत्या खासदारांची नावं आहेत ती यादी मी त्यांच्याकडनं समजून घेईन आणि त्या अस्वस्थ आमदारांना बाकी कुठं पाठवण्यापेक्षा ते आमच्याकडे येत आहेत का शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा प्रयत्न करेन. जयंत पाटील याच्यावर म्हणतात की कोणतीही गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय त्यावर बोलायचं नसतं त्यामुळे पुन्हा चर्चा सुरू होईल. जयंत पाटील साहेब असं का म्हणाले मला त्याची कल्पना नाही. परंतु पाहू आपण. काही गोष्टी पूर्ण होईपर्यंत आपण सगळ्यांनीच वाट बघूया. मग जयंत पाटील काल एकनाथ शिंदेच्या भेटीला गेले होते आणि त्या भेटी दरम्यान प्रताप सरनाईकांनी जयंत पाटलांना शिवसेनेत येण्यासंदर्भातली ऑफर दिलेली आहे. आमच्या पक्षात त्यांच्यासाठी बरीच जागा रिकामी आम्ही ठेवण्यास तयार आहोत असं देखील म्हटलेलं आहे. यावरती जयंत पाटलांकडे प्रताप सरनाईक साहेबांनी जर जयंत पाटील साहेबांना अशा पद्धतीची ऑफर म्हणण्यापेक्षा विनंती असणार ती. कारण जयंत पाटील साहेब हे राज्याच्या राजकारणातले एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे आणि प्रताप सरनाईक साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देत त्यांनी शिंदे साहेबांबरोबर काम करण्याचा जर निर्णय घेतला तर सगळ्यात आनंद हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला होईल. कारण जयंत पाटील साहेबांच्या सोबत देखील काम करण्याचं भाग्य हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालंय. परंतु आपण हा प्रश्न विचारलाय म्हणून मी त्याचं उत्तर दिलंय. पण नक्की प्रताप सरनाईक साहेब काय म्हणालेत आणि जयंत पाटील साहेबांचा काय रिस्पॉन्स आहे हे साहेबच म्हणाले. थांबून काही गोष्टी बघायच्या असतात. आपण थांबून वाट बघू. आरोग्य तपासणी होत असते यातून ही बाब कशी उघडकीस नाही आली अशा प्रकारचा सवाल नाही, फारच गंभीर बाब आहे. अशा पद्धतीची गोष्ट घडली असेल तर आश्रमशाळा चालवणारे जे काही मंडळी आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. हे कृत्य कोणी लपवून ठेवलं दबावानं त्याच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. आणि नुसती कारवाई नाही झाली पाहिजे. अन्य आश्रमशाळेमध्ये अशी परत घटना घडणार नाही अशा पद्धतीची कडक कारवाई झाली पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.